आज आपल्याला आपला जो चौथा पाठ आहे उपास तो शिकायचा आहे. या पाठाचे लेखक पु ल देशपांडे आहेत. आता मी तुम्हाला पु ल देशपांडे दाखवते. ठीक आहे, बघा, हे आहेत पु ल देशपांडे. यांचं पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि हे प्रख्यात विनोदी लेखक आहेत. खूप प्रसिद्ध असे लेखक आहेत आणि यांचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे 1919 ते 2000 हा त्यांचा कालावधी आहे आणि हे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचे खूप पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आता आपण त्यांचा परिचय बघूया. थोर मराठी साहित्यिक आहेत, विनोदी लेखक आहेत, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक व निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती, भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष आहेत. तुका म्हणे, तुझं आहे तुझं पाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी आसामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखन. आता बटाट्याची चाळ हे जे त्यांचं पुस्तक आहे, ह्या पुस्तकावरून त्यांनी हा उपास हा पाठ घेतलेला आहे. तर आपल्याला बटाट्याची चाळ पण बघायची आहे आणि हा जो उपास पाठ आहे हा कशामधून घेतलेला आहे, त्यांची बटाट्याची चाळ या पुस्तकामधून त्यांनी घेतलेला आहे. त्यानंतर हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. आता व्यक्ती आणि वल्ली हे जे पुस्तक आहे या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर आता आपल्याला बटाट्याची चाळ हे पुस्तक बघायचं आहे. आता आपण हे पुस्तक बघूयात. मी तुम्हाला दाखवते हे पुस्तक. हे आहे बटाट्याची चाळ नावाचं पुस्तक. हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं आहे आणि आज जो आपण उपास हा पाठ शिकणार आहोत तर हा बटाट्याची चाळ या पुस्तकातून त्यांनी घेतलेला आहे. आता चाळ म्हणजे काय, बटाट्याची चाळ ही काय आहे, आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता त्यांचं जे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे ते पुस्तक मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघूयात आपण ते पुस्तक. आता बघा, हे त्यांचं व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आहे हे त्यांच्या जीवनावर आधारित असं पुस्तक आहे. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की हे या पुस्तकावर आधारित एक चित्रपट निघालेला आहे. चित्रपट म्हणजे काय, पिक्चर निघालेला आहे पु ल देशपांडे यांच्यावर, व्यक्ती आणि वल्ली. तुम्ही जर पिक्चर पाहिला असेल, काही जणांनी पाहिला असेल, काही जणांना माहिती असेल, पण नसेल तर मी सांगते तुम्हाला की हे पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित असलेलं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचे नाव आहे व्यक्ती आणि वल्ली आणि याच्यावर चित्रपटसुद्धा तयार झालेला आहे. आता आपल्याला आपला जो धडा आहे तो बघायचा आहे. आता आपण पाहिलं की बटाट्याची चाळ या पुस्तकातून त्यांनी हा धडा घेतलेला आहे. व्यक्ती आणि वल्ली हे त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे. पण ही जी सगळी माहिती आहे ती आपल्याला परीक्षेला येत नाही, पण एक पु ल देशपांडेविषयी आपल्याला माहिती असावी, एक जनरल नॉलेज म्हणून ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. याचा आणि आपल्या परीक्षेचा काहीही संबंध नसतो. त्यानंतर आता आपण पुढे पाहू. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. आता मध्यमवर्गीय व्यक्ती म्हणजे काय, आपल्यासारखी एखादी व्यक्ती ती संकल्प करते म्हणजे काय, निश्चय करते. आता आपण नवीन वर्षाचा बरेच जण संकल्प करतात
की नवीन वर्ष सुरू होणार आहे, आता मी हा संकल्प करणार आहे की मी रोज सकाळी उठून अभ्यास करेल किंवा मी रोज सकाळी उठून वॉकला जाईल, व्यायाम करेल, असे बरेच जण संकल्प करतात. पण संकल्पपूर्ती म्हणजे तो संकल्प पूर्ण करताना काय होतं, कधी कधी काय होतं की 1-2 दिवस आपण सकाळी लवकर उठतो, अभ्यास करतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी थोडं उशिरा उठतो, तिसऱ्या दिवशी आणखीन उशिरा, आणि चौथ्या दिवशी आपण उठतच नाही. आणि मग सगळेजण आपल्याला काय म्हणतात, का रे झाला का अभ्यास, सकाळी लवकर उठून अभ्यास करणार होता ना, असं सगळेजण आपल्याला चिडवतात आणि सगळे आपल्यावर हसतात. म्हणजे आपण कसं ठरतो, हास्यास्पद ठरतो. म्हणजे संकल्प आणि संकल्पपूर्ती यामध्ये कसं अंतर पडते आणि सगळे आपल्याला कसे हसतात, असं विनोदी वर्णन या पाठामध्ये त्यांनी केलेलं आहे. अतिशय विनोदी असा पाठ आहे, छान हसायला येतं आपल्याला पाठामध्ये. आता आपल्याला पाठाचा आनंद घ्यायचा आहे. आता आपण हा पाठ बघूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली. आता त्यांचं खाजगी उपोषण म्हणजे काय, उपोषण म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ दिलेला आहे डायटिंग. काय अर्थ दिलेला आहे, डायटिंग. उपोषण म्हणजे काय, डायटिंग. आणि खाजगी म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक म्हणतो, वैयक्तिक म्हणजे पर्सनल. हकीकत चाळीत जाहीर झाली. आता सगळ्या चाळीला माहिती झालं की ते काय करतात आहे, उपोषण करतात आहे, डायटिंग करतात आहे, हे सगळ्या चाळीला माहीत झालं. आता चाळ म्हणजे काय, बऱ्याच जणांना चाळ म्हणजे काय हे माहिती असेल. तुम्ही चित्रपटामध्ये किंवा सिरियलमध्ये चाळ बघितली असेल. आता यांच्या चाळीचं नाव होतं बटाट्याची चाळ. तर आता हे चाळ नेमकी काय असते, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मी तुम्हाला चाळ कशी असते हे दाखवते. आता आपण बघूयात चाळ. बघा, ही चाळ आहे. या चाळीमध्ये कसं असतं, सगळे घरं जवळ असतात. तुम्ही चित्रपटामध्ये बघितली असेल चाळ, तर सगळे घरं जवळ असतात. 2 घरांची भिंत एकच असते, म्हणजे वॉल जी आहे ते 2 घरांची कशी असते, एकच असते, म्हणजे मधात अंतर नसतं. त्यानंतर एका घरात काय बोलत आहे दुसऱ्या घरात ऐकू येते, कारण घरं इतके जवळ असतात की एकमेकांच्या घरातला आवाजसुद्धा एकमेकांना येतो. कोणाच्या घरात काही पदार्थ केला त्याचा सुगंध येतो. आणि चाळीमध्ये असं असतं की आपल्या बाजूच्याला आपण आपल्या घरी काही नवीन पदार्थ केला तर तो नेऊन देतो. किंवा सुखदुःखामध्ये हे लोक एकमेकांच्या सामील असतात. कधी कधी भांडणंही होतात आणि संकटाच्या वेळी सगळेजण एकत्रही येतात. अशी ही चाळ असते आणि जवळजवळ घरं असतात, त्याच्यामुळे जागाही कमी असते, छोटे छोटे घरं असतात. याला म्हणायचं चाळ. आता यांच्या चाळीचं नाव काय होतं, बटाट्याची चाळ. तर आता चाळ समजलं तुम्हाला, आलं लक्षात तुमच्या चाळ कशी असते ते. आता आपण आपलं लेसन बघूया. येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. आता चाळीमध्ये सगळ्यांना माहिती झालं की हे डायटिंग करतात आहे आणि येता जाता त्यांच्या कानावर वाक्य पडायचे की नाही ती भानगड आहे. नाही ती भानगड म्हणजे काय, जास्तीचे उपद्व्याप आहेत डायटिंग करणं म्हणजे. उगीच हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय, हात दाखवून अवलक्षण. हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय, की आपणहून संकट ओढवून घेणे. याला काय म्हणायचं, आपणहून संकट ओढवून घेणे म्हणजे काय, हात दाखवून अवलक्षण. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, म्हणजे आता आपल्याच्याने होत नाही आहे तेव्हा म्हणायचं की ही माझी वैयक्तिक बाब आहे, माझी पर्सनल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालू नका. अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. आता अशी वाक्य लेखकाच्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणारा नव्हतो. टीका म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला दोष देणे. भीक घालणारा नव्हतो म्हणजे त्याची पर्वा करणारा नव्हतो. लोक मला जे दोष देतात आहे त्याची मी पर्वा करणारा नव्हतो. 181 पाऊंड. आता त्यांचं वजन किती झालं होतं, 181 पाऊंड. पाऊंड आहे बरं, हे किलो नाही. किती, 181 पाऊंड म्हणजे 181 पाऊंड. आता पाऊंडचा आणि किलोचा हिशोब असा आहे की 2.2 पाऊंड म्हणजे 1 किलो. आलं लक्षात तुमच्या, 2.2 = 1 किलो. म्हणजे त्यांचं वजन 181 पाऊंड म्हणजे किती किलो असेल, 82 to 83 किलो त्यांचं वजन असेल. 82 ते 83 किलो त्यांचं वजन असेल. रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते.
आता कार्ड कोणतं? कार्ड म्हणजे आता तुम्ही वेट करायला जाता वेइंग मशीनवर, तेव्हा काही ठिकाणीच्या सार्वजनिक ठिकाणी वेइंग मशीन असतात, तर त्यामध्ये कॉईन टाकावा लागतो. जसं रेल्वे स्टेशनवर वगैरे तुम्ही पाहिलं असेल वेइंग मशीन, त्यामध्ये आपल्याला काय टाकावा लागतो? कॉईन टाकावा लागतो. आणि मग आपण त्या वेइंग मशीनवर उभं राहायचं. उभं राहिलं की आपलं वेट येतं, आपलं वजन किती आहे ते येतं त्या कार्डवर, आणि त्याच्या खाली आपलं भविष्य येतं. ते कार्ड की त्यांनी वजन केलं, 181 पाऊंड त्यांचं वजन होतं, आणि ते जे कार्ड जे आलं होतं त्या मशीनमधून, ते कार्ड रात्रंदिवस त्यांच्या डोळ्यासमोर नाचत होतं. नाचत होतं म्हणजे काय? डोळ्यासमोर येत होतं. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. आता आपलं वजन कमी झालं पाहिजे या विचाराने त्यांना झोपच येत नव्हती. त्यांना टेन्शन आलं की बापरे, आपलं वजन किती वाढलं आहे, आता आपल्याला हे कमी करावं लागेल. या विचाराने त्यांना काही झोप येत नव्हती. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. आता त्यांना कोणी सांगितलं असेल की झोप कमी घेतली की वजन कमी होते, मग हा विचाराने त्यांना झोप येत नाही याचं पण काही वाटत नव्हतं, की जाऊ दे, नाही आली तर नाही आली, निदान वजन तर कमी होईल. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. आता मी पूर्वीसारखा गाढ म्हणजे शांत झोपत नाही यावर धर्मपत्नी म्हणजे त्यांची पत्नी, वाईफ, बायको, हिचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. तिला काही विश्वास बसत नव्हता की हे रात्रभर झोपत नाही, या गोष्टीवर तिचा विश्वास नव्हता. घोरत्तर असता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. ती काय म्हणायची? घोरत्त असता रात्रभर आणि काय म्हणतं झोप लागत नाही, अशासारखी दुरुत्तरे म्हणजे वाईट उत्तरे ती मला करत असे. एवढं समजलं तुम्हाला? आता आपण पुढचा पॅसेज बघूयात. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेल तर खरा. आता ते काय म्हणाले पहा, 2 महिन्यामध्ये किती? 2 महिन्यामध्ये मी किती वजन कमी करणार आहे? 50 पाऊंड वजन मी कमी करून दाखवणार आहे, अशी त्यांनी भीष्म पितामह माहिती आहे तुम्हाला? तर भीष्म पितामहाने जी प्रतिज्ञा केली, ती भीष्माने जी प्रतिज्ञा केली होती, ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण करून दाखवली. आणि ती प्रतिज्ञा खूप कठीण होती, पण तरी त्यांनी ती पूर्ण केली, म्हणून ती प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे. आणि तशी प्रतिज्ञा यांनी केली की मी माझं वजन कमी करून दाखवेल, आणि म्हणून त्यांनी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागले. आता ते काय करू लागले? आहारशास्त्र म्हणजे न्यूट्रिशनचे जे पुस्तकं आहे त्याच्यामध्ये त्याचा ते अभ्यास करू लागले, ते वाचू लागले. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. आता प्रोटीन असलेले पदार्थ, त्यानंतर चरबी म्हणजे फॅट असणारे पदार्थ, ह्या शब्दाबद्दलची त्यांची आस्था म्हणजे काय? प्रेम वाढू लागलं. साऱ्या ताटामधले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज दिसू लागल्या. आता त्यांना त्यांच्या ताटामधले पदार्थ दिसत नव्हते, पण कोणत्या पदार्थामधून किती कॅलरीज मिळतात याच्याकडेच त्यांचं लक्ष होतं. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. आता यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत म्हणजे काय? तरबेज असणारे, कुशल असणारे तज्ज्ञ म्हणजे त्या विषयामधले कुशल व्यक्ती, त्यांना रोज डझनवारीने, डझन म्हणजे काय? 1 डझन म्हणजे 12, 1 डझन म्हणजे किती? 12. तर असे डझनवारीने त्यांना लोक भेटू लागले. आता पहा, आपण एखादी गोष्ट करत असली की लोक आपल्याला सल्ले देतात की नाही सल्ले, की असं कर म्हणजे वजन कमी होईल, तसं कर म्हणजे वजन कमी होईल. प्रत्येकजण आपल्याला काही येऊन सांगत असतो. तसे यांना सुद्धा प्रत्येकजण येऊन काही ना काही सांगत होते की असं केल्याने वजन कमी होते, हे केल्याने वजन कमी होते, असं प्रत्येकजण त्यांना सल्ला देत होते. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, अवहेलना म्हणजे काय? अपमान केला होता. आता ते डायटिंग करतात आहे याचा चाळीतल्या लोकांनी अपमान केला की विनाकारणच काही करतात, स्वतःच्या पायावर स्वतःच संकट ओढवून घेतात वगैरे, असं काही बरेच जण बोलत होते. पण आता हे जे अपमान करणारे लोक होते त्यांनीच आता त्यांना डायटिंगचा सल्ला द्यायला सुरुवात केली. डाएटचा आता सल्ला ते द्यायला लागले. आता पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे सोकाजी त्रिलोकेकर. आता त्यांच्या चाळीमध्ये राहणारे कोण होते? सोकाजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. आता सोकाजी त्रिलोकेकर काय म्हणतात की तू डाएट कर आणि काय सोड? बटाटा सोड. बटाटा म्हणजे आलू. बटाटा सोड आणि बटाट्याचं नाव सुद्धा काढू
नकोस. पहा किती मजेदार आहे की बटाटा सोड पण बटाट्याचं नाव सुद्धा तोंडातून तू काढू नकोस. मजा आहे की नाही. आता आपण पुढे बघू. बटाट्याचं नाव सुद्धा काढू नकोस. बटाट्याचं नाव काढलं तर वजन वाढेल आणि खी 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 ते हसतात. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे पहा किती विनोद की तू बटाट्याचं नाव सुद्धा काढू नको. जर तू बटाट्याचं नाव जरी काढलं तर तुझं वजन वाढेल. आणि कुठे राहतो विचारलं तर कुठे राहतो सांगायचं, चाळीत राहतो असं सांगायचं, बटाट्याची चाळ असं म्हणायचं नाही. जर बटाट्याची चाळ जरी म्हटलं तरी वजन वाढेल आणि खी 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 ते हसतात. आता जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. आता पहिले आपण सोकाजी त्रिलोकेकर नाव पाहिलं, आता आहे जनोबा रेगे. या जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावं हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे. तिरके म्हणजे काय, नेहमी वाकडं बोलायचं. काही लोकांना सवय असते की ते सरळ कधी बोलतच नाही, नेहमी काहीतरी वेगळं बोलतात. पण सोकाजींनी त्यांना परस्पर जामून टाकले. परस्पर जामून टाकले म्हणजे काय, त्यांना रागवले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी. नेहमी म्हणजे नेहमी. के ए इडियट, सगळ्याच गोष्टीत काय जोक मारतो नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. काय म्हणतात ते की मी तुला सांगतो बटाटा सोड. मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. आता पहा त्यांनी काय केलं असतं त्यांचं वजन कमी होईल याची यादी कुठून सुरू झाली. यादी म्हणजे लिस्ट. कुठून सुरू झाली, बटाट्यापासून सुरू झाली. आता प्रत्येकाने एक 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 त्यांना सांगायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले काय सांगितलं सोकाजी त्रिलोकेकरनी की तू बटाटा सोड. आणि बटाटा सोड पण बटाट्याचं नाव सुद्धा तू काढू नकोस. आणि कोणी जर विचारलं की कुठे राहता तर काय सांगायचं, चाळीत राहतो. पण बटाट्याची चाळ म्हणायचं नाही. जर बटाट्याची चाळ बटाटा जरी म्हटलं तर तुझं वजन वाढेल. आलं लक्षात. जे डायटिंग करतात ते बटाटा खात नाहीत आणि म्हणून ते काय म्हणतात की बटाटा तू सोड. आता पुढे पहा, बटाट्याचं ठीक आहे पण पंत आधी भात सोडा. आता पहा त्यांना दुसरा सल्ला काय आला, भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. ते काय म्हणतात की भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणामध्ये सगळे भात खातात. कुठे आहेत लठ्ठ, तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. आता काशीनाथ नाडकर्णी काय म्हणतात की तुम्ही डाळ सोडा. सोकाजी त्रिलोकेकरनी काय सांगितलं होतं, बटाटा सोडा. काशीनाथ नाडकर्णींनी काय सांगितलं, डाळ सोडा. मुख्य म्हणजे साखर सोडा. आता पहा मुख्य म्हणजे काय सोडा, साखर सोडा. आता प्रत्येक जण एक 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 सांगून राहिला की काय काय सोडायचं ते. मी सांगू का, मीठ सोडा. आता एक जण काय म्हणते की मीठ सोडा. पहा बटाटा सोडा, भात सोडा, डाळ सोडा, त्यानंतर साखर सोडा. आता हे काय म्हणतात आहे, मीठ सोडा. मीठ घ्यायचं नाही. लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलील. काय म्हणतात की जर तुम्ही लोणी आणि तूप सोडलं तर एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही. घटणं म्हणजे काय, कमी होणं. कमी झालं नाही तर काय करेल मी, नाव बदलेल. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. आता हेड क्लार्क म्हणजे काय, मुख्य लिपिक. वाईफ म्हणजे त्याची बायको. हिचं घटलं म्हणजे हिचं वजन सुद्धा कमी झालं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. आता बाबू काका काय म्हणतात की तुम्ही तेल आणि तळलेले पदार्थ सोडा. आपण पाहिलं सोकाजी त्रिलोकेकरनी सांगितलं बटाटा सोडा. काशीनाथ नाडकर्णींनी सांगितलं डाळ सोडा. बाबू काका सांगतात आहे तेल आणि तळलेले पदार्थ सोडा. आता एक सल्ला आणखीन आला, दिवसा झोपणं सोडा. आता दिवसा तुम्ही झोपू नका. जर तुम्ही दिवसा झोपले तर तुमचं वजन वाढेल. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढते. आता काय म्हणाले की पत्ते खेळायचं सोडा. कारण पत्ते खेळायसाठी बसावं लागतं की नाही खूप वेळ. तर पत्ते खेळायचं सोडा कारण बसून बसून सुद्धा वजन वाढतं. मी मात्र सर्वजणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. आता सगळेजण वेगवेगळे सल्ले देत होते. या सगळ्यांचं न ऐकता आपल्याला जे पटते आहे, आपल्या मनाला जे पटते आहे तेच आपण करायचं असं मी ठरवलं होतं. म्हणजे ऐकावे जनाचे, करावे म्हणाचे. पहिला उपाय म्हणून मी
आहार परिवर्तन सुरू केले. आता पहिला उपाय म्हणून त्यांनी काय सुरू केलं की आहारामध्ये परिवर्तन सुरू केलं. परिवर्तन म्हणजे काय, आपण रोज जे पदार्थ खातो त्याच्यापेक्षा वेगळे पदार्थ खाणे, त्याला काय म्हणायचं, आहार परिवर्तन. म्हणजे काय, डाएटमध्ये त्यांनी चेंज केला. जो डाएट होता त्यांचा नेहमीचा, त्यामध्ये त्यांनी चेंजेस केले. आता मला असं वाटतं की एवढं तुम्हाला पूर्ण समजलेलं असेल. ठीक आहे, तर आता आपण याचा जो पुढचा भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे.